आई काय करायची आई? काय करायचं आता तू काय काय प्रोसेस केलीस त्यात आधी पीठ घ्यायचं चण्याचं, हा त्याच्यात काजूचं घर घालायचं, हा कांदा कापून घालायचा, ओवा घालायचा, ते ओले काजू आहेत ना मग? ओले काजू, हं. शेंगदाण्याचा कूट घालायचा, चटणी मीठ कोथिंबीर असं सगळं घालायचं नाही कालवायचं. तिला जरा शिकीव चांगलं आहे, तू भारी करतीस आई. चुलीवर भांड ठेवून त्याच्यात असं कालून ओतायचं आणि त्याच्यात वर हे करायचं शेणीचा हे लावायचा. बरं ही प्रोसेस बघून घे ग तू हं? कशी आहे ती. आणि इकडे गावाकडे हे मस्त बनवलं जाते खूप काजू गऱ्याचा झुणका. झुणका. काजू जराचा झुणका चवीला चांगला लागतात. तर काहीच ही अशी ही प्रोसेस आहे किंवा रेसिपी आहे याची. आता आईनं शुभांगीला सांगितलेली आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. शुभांगी तेल असं टाकायचं बघ. तेल टाकल्यावर ते ओतायचं. शेवटचा चांगला आहे. शुभांगी तू विचार की काहीतरी बघत का बसलीस आहे. शिकायचं आहे तुला हा. त्यामुळं काय आणि काय आता काय म्हणणार आता हे किती वेळ शिजत ठेवायचं? त्याला अर्धा तास ठेवायचं. वरी करून ठेवायचं. हा त्याच्यावर जराशी शेण म्हणून घालायची आणि अर्धा तास शिजत असं ठेवायचं. फायनली झुणका तयार झाले. आता बघूया खाऊन कसं. वास तरी मस्त यायला लागलाय, त्यामुळे क्वालिटी झाला असावा किंवा झालाच असेल. आईच्या हातची चव न्यारी म्हणतात ते खरं आहे. वाव. या गरमागरम झुणका खायला. कशाचा ते पण सांग. काजूचा, काजूचा. ओल्या काजूचा. टेस्ट करा आणि सांग कसं वाटलं. आईच्या हाताला जी चव आहे कडक. मला विचार